आणि जन्मेंजय राजा हा अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी तापी नदीच्या तीरावरती दोघंजण बसलेले आहेत आणि तापी नदीचं जे काही वैभव आहे, तापी नदीचा जो काही एक इतिहास आहे, तो इतिहास त्या ठिकाणी वैशंपायन ऋषी हे जन्मेंजय राजाला सांगतायत। त्यावेळेला वैशंपायन ऋषींकडे मोठ्या अगदी आबदीनं असं जन्मेंजय राजाने बघितलं आणि जन्मेंजय राजाने त्यांना प्रश्न विचारला की मला वैशंपायन ऋषी एक सोपं सांगा की माणसाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख का निर्माण होतात, सुख का निर्माण होतात, दुःख का निर्माण होतात। वेळ बदलली, परिस्थिती बदलली की ज्या गोष्टी सुखाच्या असतात त्याच दुःखाच्या वाटायला लागतात। मग ते म्हणले मन एक नुसतं अडकलं तर मग सगळंच त्याच्या पाठीमागे अडकतं का? हो म्हणले, सगळंच त्याच्या पाठीमागे अडकतं। आज तू राजा आहेस, तू राजपुत्र आहेस, तू कसं वागायला पाहिजे, तू कसा निर्णय घ्यायला पाहिजे। तेवढं झाल्यानंतर जन्मेंजय राजाकडे मोठ्या अपेक्षेने बघितल्यानंतर जन्मेंजय राजाला काय समजायचं ते समजलं आणि जन्मेंजय राजा म्हणला आपलं मन पण अगदी असंच करतं। ते म्हणले ती गोष्ट कुठली ती मला सांगा, ते नक्की स्वरूप काय ते मला सांगा, मी निश्चितपणे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करेन। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री शंकर बाबा महाराज की जय। आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री सेवागिरी महाराज की जय। बोल सब संतन की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आपण सगळेजण सुंदर असं नर्मदा पुराण आज श्रावणाच्या सत्संगाच्या माध्यमातून ऐकत आहोत आणि जन्मेंजय राजा आणि वैशंपायन ऋषी हे त्या ठिकाणी नर्मदा परिक्रमा करीत आहेत आणि ती नर्मदा परिक्रमा करत असताना ते सगळेजण प्रकाशाला पोचले आणि पुष्पदंताची पूर्ण कथा ऐकल्याच्या नंतर शिवमहिन्मन स्तोत्र वैशंपायन ऋषींच्या मुखातून ऐकल्यानंतर राजा फार प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यानंतर राजाला अगदी असं ओतप्रोत झाल्यासारखं वाटलं की आता मला काहीतरी पुण्याची प्राप्ती होती आहे आणि मी आयुष्यामध्ये काहीतरी पुण्य कमवतोय, हा भाव राजाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि जन्मेंजय राजा हा अतिशय आनंदामध्ये त्या ठिकाणी तापी नदीच्या तीरावरती दोघंजण बसलेले आहेत आणि तापी नदीचं जे काही वैभव आहे, तापी नदीचा जो काही एक इतिहास आहे, तो इतिहास त्या ठिकाणी वैशंपायन ऋषी हे जन्मेंजय राजाला सांगतायत आणि सांगता सांगता राजाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि राजा खूप भावूक झाला, इतका भावूक झाला की प्रचंड की त्याच्या चेहऱ्यावरनं ते दिसायला लागलं आणि त्यावेळेला वैशंपायन ऋषीने ते अचूक हेरलं आणि वैशंपायन ऋषी आज राजाला विचारतात की राजा काय झालं, तुला कुणाची तरी आठवण येते, तुझ्या मनामध्ये काहीतरी वेगळे विचार चालू आहेत, काय चालू आहे तू मला सांग, मी त्यावरतीही तुला मार्गदर्शन करेन। त्यावेळेला राजाने त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणलं की वैशंपायन ऋषींना की तुम्ही खरंच माझ्यावरती खूप बारकाईने लक्ष ठेवू नये आणि प्रत्येक गोष्ट लगेच काही माझ्या चेहऱ्यावरती जरी हावभाव बदलले तरी तुमच्या लगेच लक्षात येत आहेत, म्हणजे खरंच तुमचं माझ्यावरती लक्ष आहे म्हणजे। आणि आता मला खरोखरी माझ्या परिवाराची आठवण आली आहे, माझ्या कुटुंबाची आठवण आली आहे, कारण हे सर्पसत्र मी करायला बसलो आणि त्याच्यामध्ये मी आहुती देत गेलो, सर्पांच्या आहुती होत गेल्या, त्यानंतर कित्येक दिवस आता लोटले की त्याच्या प्रायश्चित्ताकरता मी चाललोय आणि त्या प्रायश्चित्ताकरता जात असताना एवढ्या पुण्याची मला प्राप्ती होते आणि पुण्याची प्राप्ती करत असताना माझ्या कुटुंबाची आज मला आठवण येते, माझ्या पत्नीची आठवण येते, माझ्या संपूर्ण राज्यकारभाराची आठवण येते, माझ्या प्रधानाची आठवण येते आणि संपूर्ण प्रजेची सुद्धा आठवण येते की आज माझ्या व्यतिरिक्त मी निघालेलो हे सगळा इतिहास त्यांना माहिती आहे, त्यांना माझ्यावरती विश्वास आहे की मी निश्चितपणे काहीतरी चांगलं कार्य करून त्यांच्या हिताचंच असं काहीतरी मी साध्य करून देईन। पण आज मला त्यांची खूप आठवण आली आणि त्याच्याने मला गहिवरसासारखं झालं। ऋषींनी त्यावेळेला त्याच्याकडे बघितलं आणि म्हणलं की राजा काही नाही, आपण चांगल्या मार्गावरती चाललेलो तर कशाला काळजी करायची। ते म्हणले अहो हे मला सगळं समजतंय, पण तरी पण मग मनामध्ये असा का विकल्प निर्माण होतो, तरी पण असा का त्रास होतोय ते तुम्ही मला सांगा। त्यावेळेला शांतपणे हसत वैशंपायन ऋषी म्हणले की हे जग जे आहे हे मायेपासून बनलेलं आहे आणि ही माया जी आहे ती माया प्रत्येक गोष्टीमध्ये संभ्रम निर्माण करते। राजा आपल्याला असं वाटतं की आपण खूप प्रगती करतोय, राजा आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जातोय, आपण खूप काही चांगलं करतोय, परंतु हे करत असताना ही माया जी आहे ती आपल्याला असं कुठेतरी गुंतवून टाकते की त्या गोष्टीचा आपल्याला आनंद घेता येत नाही, आपल्याला आपल्या उद्देशापर्यंत पोहोचता येत नाही आणि या मायेमध्येच आपण कुठेतरी गुरफटून जातो आणि मग आयुष्याचं ध्येय एका बाजूला राहतं आणि मनुष्य एका बाजूला राहतो।
त्यावेळेला वैशंपायन ऋषींकडे मोठ्या अगदी आबदीनं असं जन्मेंजय राजांनी बघितलं आणि जन्मेंजय राजांनी त्यांना प्रश्न विचारला की मला वैशंपायन ऋषी एक सोपं सांगा की माणसाच्या आयुष्यामध्ये सुखदुःख का निर्माण होतात, सुख का निर्माण होतं, दुःख का निर्माण होतं. त्यावेळेला ते म्हणले की प्रत्यक्ष स्वरूपामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये सुख सुद्धा नाहीये आणि माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुद्धा नाहीये. ज्यावेळेला एखादी गोष्ट आपल्याला लाभदायक असते, त्या गोष्टीपासून आपल्याला लाभ होणार असतो, त्यावेळेला निश्चितपणे राजा आपल्याला ते सुखदायी वाटतं. आणि ज्या वेळेला त्या गोष्टीपासून तो लाभ नाहीसा होतो, तो लाभ आता मिळणार नाहीये किंवा तो लाभ आता घेण्याकरता तो कालावधी नाहीये, त्याच्या वेळेला आपल्याला त्या सगळ्या गोष्टी दुःखाच्या वाटतात. म्हणजे सुख आणि दुःख हे सगळं आपल्या लाभावरती आणि आपल्या वेळेवरती अवलंबून आहे. वेळ बदलली, परिस्थिती बदलली की ज्या गोष्टी सुखाच्या असतात त्याच दुःखाच्या वाटायला लागतात किंवा ज्या दुःखाच्या असतात त्या पुढे सुखाच्या होऊ शकतात. हे कालस्वरूप आहे, कारण हे जग मायेच्या स्वरूपामध्ये आहे. मग या मायेमध्ये प्रत्येक जण अडकल्यानंतर याच्यातून कोणीच सुटू शकत नाही का? या जर म्हणजे की गोष्टींपासून आपल्याला दूर जायचं असेल तर काय करायला पाहिजे? त्याच्या वेळेला जन्मेंजय राजाकडे बघून वैशंपायन ऋषी म्हणतात की राजा, याचं उत्तर तर खरं 2च शब्दामध्ये आहे. ते 2 शब्द मी दिले तर कदाचित बोलल्यावर तुला ते लागतील. राजा म्हटलं अजिबात लागणार नाही, तुम्ही मला सांगा, अगदी खुल्या दिलाने सांगा. आणि खरोखर आपल्याला सुद्धा रोज उठून दिवसाकणिक हाच प्रश्न पडतो की आपल्या या आयुष्यामध्ये सुख दुःख काय आहेत. सुख काय आहेत ही कारणं कोणी बघायला जात नाही, परंतु दुःख काय आहे बघायला 100% जातात. आणि आपल्याला सगळे सिक्वेन्स माहिती आहेत की 1 धागा सुखाचा आणि 100 धागे दुःखांचे. मग दुःखाचं आपल्या आयुष्यामध्ये कारण नक्की काय आहे? म्हणजे जन्मेंजय राजाला सुद्धा आज तोच प्रश्न पडलाय. आणि वैशंपायन ऋषी त्याच्यावरती अगदी हसत म्हणतात की राजा, काम आणि क्रोध या 2 गोष्टींमुळेच हे उत्पन्न होतात. मग हा क्रोध कशामुळे उत्पन्न होतो? हा क्रोध फक्त मनामुळे उत्पन्न होतो. आपलं मन या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. आणि मायेमध्ये अडकलं जाण्याला सर्वात अडकलं काय जातं तर मन अडकलं जातं. मग ते म्हणले मन एक नुसतं अडकलं तर मग सगळंच त्याच्या पाठीमागे अडकतं का? हो म्हणले, सगळंच त्याच्या पाठीमागे अडकतं, कारण मनावरच आपली प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. आज बघा, एखाद्या ठिकाणी जायचं की नाही जायचं हे सुद्धा आपण पहिले मनातल्या मनात ठरवतो की आपण तिथे जायचं का. आणि मन जर त्याकरता सकारात्मक असेल की हा तिथे जायचं तरच आपण त्या ठिकाणी जातो. आयदर ऑर कितीही मोठा फायदा असो आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, किंवा कुणालाही भेटायचं असेल तरी आपण त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही जिथपर्यंत आपलं मन आपल्याला सांगत नाही. आपल्या मनामुळेच आपण प्रत्येक गोष्ट ऐकतो आणि या मनामुळेच ते मायेच्या जगामध्ये अडकलं जातं आणि मग त्यानुसार मग माणसाच्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख निर्माण होतात. मग या मनाच्या बाबतीमध्ये सुख दुःख निर्माण व्हायचं तर हे मन नक्की कसं काय काम करतं? त्याच्यावरती जन्मेंजय राजाकडे बघून वैशंपायन ऋषींना अगदी एक छोटासा शिष्य असल्याची जाणीव झाली. आणि खरोखरी आता याला समजेल त्याला एखादी गोष्ट सांगावी असं वैशंपायन ऋषींच्या मनामध्ये आलं. आणि वैशंपायन ऋषी त्या ठिकाणी जन्मेंजय राजाला गोष्ट सांगतात की राजा, शांतपणे ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. ज्या गोष्टीमध्ये तुला अवस्था कळेल आणि त्याच्यानंतर जर तुझ्या मनाला तू सावरू शकलास तर 100% तू या काम आणि क्रोधपेक्षा बाहेर निघशील. आणि वास्तविक पाहता या कामानी आणि क्रोधानी याच्यामध्ये क्रोधाचा तू पहिला शिकारी झालायस. तुला क्रोधच आला, तुझ्या वडिलांना सर्प चावून मृत्यू झाला त्याचा, आणि त्या क्रोधाच्या भरात तू काय केलंस बघितलंस ना. तुझं सामंजस्यत्व त्यावेळेला कुठे गेलं होतं राजा? आज तू राजा आहेस, तू राजपुत्र आहेस, तू कसं वागायला पाहिजे, तू कसा निर्णय घ्यायला पाहिजे, हे सगळं बाजूला राहून तू काहीही विचार न करता 10 विद्वानांना घेऊन बसला जे तुझ्या आज्ञेमध्ये आहेत आणि तू सर्पसत्र सुरू केलं. याला कारण तुझा क्रोधच ना. आणि त्या क्रोधानंतर काय निर्माण झालं? राजाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि राजाला एक सुंदर गोष्ट वैशंपायन ऋषींनी सांगितली. म्हणले, राजा, 2 शेतकरी होते आणि शेतकऱ्याच्या याच्यामध्ये दोघेही शेतकरी आपापल्या परिस्थितीने सधन होते. दुसरा होता तो सावकार होता आणि एक होता त्याच्या डोक्यावरती काही कर्ज नव्हतं पण तो सावकार नव्हता. दोघांची बाजूला शेतं होती आणि त्या शेतामध्ये आपापलं शेत करून ते दोघेही जण चांगल्या प्रकारे धनधान्य कमवत होते. एक दिवस असं झालं म्हणले की जो छोटा शेतकरी होता त्या छोट्या शेतकरीकडे स्वतःचं गाढव होतं आणि सावकार शेतकरी होता त्याच्याकडे स्वतःचा घोडा होता. हे गाढव तो रोज घेऊन त्याच्या शेतावरती जायचा आणि रात्री शेताची राखण करत तिथे झोपून जायचा. तिथे एक पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली त्याने त्या गाढवाला बांधून ठेवला आणि रात्री आता तो झोपला. तो झोपल्यानंतर असं झालं की तो दिवस अमावस्येचा होता आणि अमावस्येचा दिवस असल्यामुळे राजा त्या दिवशी भूतांचा फार सुळसुळाट असतो आणि पिंपळाचं झाड होतं त्या झाडावर एक भूत सुद्धा होतं. आणि भूत खाली उतरलं. भूताने बघितलं की हा शांतपणे झोपलाय आणि पिकं दोन्ही शेतामध्ये चांगली पिकं उभी आहेत आणि गाढव पण निवांत या ठिकाणी उभा आहे म्हणजे. आणि भूताने एवढंच केलं की खाली उतरल्यानंतर त्या गाढवाची दोरी कापली आणि भूत परत आपल्या जागेवरती निघून गेलं. जसं पण गाढवाला जाणीव झाली की आपण आता स्वतंत्र आहोत, आपल्या गळ्यातली दोरी ती तुटलेली आहे आणि आपण आता कुठेही जाऊ शकतो, कुठेही पळू शकतो, गाढव त्याच्या अकलाने तिकडनं सुसाट निघालं आणि सावकाराच्या शेतामध्ये गेलं. गाढव इतकं वराडलेलं इतकं विडाडलेलं होतं की ते अगदी म्हणजे की असं सुसाट सुटलं
आणि त्या सगळ्या शेताची नासधूस करायला लागला. ते नासधूस करून बघून त्या गाढवाला अडवण्याचा, त्या गाढवाला आरवण्याचा खूप खूप प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु तो एवढा सगळा प्रयत्न निष्फळ ठरला. शेवटी ती माणसं जाऊन सावकाराला सांगायला गेली की अहो शेतामध्ये गाढव घुसलंय आणि ते गाढव खूप त्रास देत आहे. त्याच्यावरती सावकार धावत आला. सावकार हातामध्ये बंदूक घेऊन आला आणि सावकाराने गाढवाला गोळी घातली. गाढवाचा तत्क्षण त्या ठिकाणी बळी पडला. परंतु गाढव मृत्युमुखी पडला आणि बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. त्यावेळेला पहिला शेतकरी बांध्यावरती आला आणि त्यांनी बघितलं की आपलंच गाढव यांनी मारलंय. तो त्या ठिकाणी सावकाराशी उज्जत घालायला लागला. त्यावेळेला सावकार म्हणला एवढं माझं शेताचं नुकसान केलं. त्याच्या वेळेला शेतकरी म्हणला हे तुझं नुकसान झालं तर ते पैशामध्ये भरून दिलं असतं. तुझं जे काय असेल त्यावेळेचं जे चलनामध्ये मोहर वगैरे असेल त्या मोहरांमध्ये तुझं भरून दिलं असतं. तू गाढवाला का मारलं? वाद इतका विकोपाला पेटला की शेतकऱ्यांनी सावकाराचा आपल्या हातातल्या कोयत्यांनी वेळ्यांनी पूर्णपणे मुंडकं उडवून टाकलं. सावकार मृत्युमुखी पडला. सावकाराचा मुलगा पाठीमागे धावत येऊन ही सगळी भांडणं बघत होता. सावकाराच्या मुलाला सुद्धा राग आला. त्यांनी शेतकऱ्याचं मुंडकं उडून टाकलं. आता शेतकऱ्याचा पण बळी पडला. शेतकऱ्याचाही मुलगा पाठीमागून धावत आला आणि धावत येऊन त्यांनी सुद्धा त्याच्या मुलाला मारून टाकलं. तोवर अख्खं गाव गोळा झाला आणि मग तो वाद वितंड वाद सगळा शांत करत करत हे सगळं कसं घडलं म्हणून ते बघण्याकरता पंचायत त्या ठिकाणी बसली आणि पंचायत मधले 5 विद्वान त्या ठिकाणी बसले. आणि मग या सगळ्या गोष्टीला कारण कोण? मग हे असं झालं म्हणून तसं झालं, ते गाढवापर्यंत आलं. अरे पण गाढव सुट्ट कोणी सोडलं? हा ज्या वेळेला विषय आला त्याच्या वेळेला भूताने तिथे हजेरी लावली आणि भूत अगदी शांतपणे म्हणलं की गाढव मी सोडलं, गाढवाची दोरी मी कापली आणि गाढव निवांत झालं. मग गाढवाची दोरी कापली हे भूत सगळ्याला जबाबदार आहे ठरलं. परंतु त्या भूताला कोणीच काही करू शकत नव्हतं आणि भूत हसलं आणि भूत हसून हा सगळा विध्वंस बघून त्याला खूप आनंद झालेला होता. आणि भूत फक्त एवढंच म्हणालं की माझं कुठे काय चुकलं, मी तर फक्त दोरी कापली, याच्या व्यतिरिक्त मी काहीच केलं नाही. तेवढं झाल्यानंतर जन्मेंजय राजाकडे मोठ्या अपेक्षेने बघितल्यानंतर जन्मेंजय राजाला काय समजायचं ते समजलं आणि जन्मेंजय राजा म्हणला आपलं मन पण अगदी असंच करतं. कुठल्याही गोष्टीमध्ये कशाशी दूरपर्यंत काहीही संबंध नसतो. परंतु मनातल्या मनात एखाद्या गोष्टीचा इतका विरुद्ध विचार आपण करत जातो की त्या विरुद्ध विचारामध्ये खरोखरी मन कुठे त्या गाढवाचं दोरी कापून जातं ते आपल्याला माहिती पडत नाही. मग गाढव असंच जातं, पूर्णपणे शेत सगळं उधळून टाकतं. पुन्हा वाद होतात, विवाद होतात. त्या वाद विवादामध्ये अगदी मनुष्याचे बळी म्हणण्यापेक्षा एकमेकाशी वितुष्ट निर्माण होतं. काही पिढ्या ते वितुष्ट चालत राहतं आणि कितीतरी लोक त्याच्यामध्ये जरी आली तरी कोणी कुणाचं ऐकत नाही. कारण गाढवाची दोरी कापलेली असते आणि ती मनाने कापलेली असते. मग हे मन सगळ्याला कारणीभूत आहे. मग या मनावरती ताबा नाही मिळू शकत का? या मनाला कंट्रोलमध्ये आणू शकत नाही का? या मनाच्या बाबतीमध्ये जर या मनामुळेच काम आणि क्रोध उत्पन्न होणार आहे तर मग या मनाला कशा प्रकारे निश्चय करायचं, या मनाला कशा प्रकारे स्थिर करायचं? त्यावेळेला जन्मेंजय राजांनी शांतपणे वैशंपायन ऋषींना विचारलं की तुम्ही आता मला सांगा की या मनाला कशा प्रकारे स्थिर करायचं. त्यांनी सांगितलं की राजा, मनाला स्थिर करण्याकरता तू बघशील तर मन स्थिर होणाऱ्यातलं नाहीये. परंतु एकच अशी शक्ती आहे जी मनाला स्थिर करू शकते. एकच गोष्ट अशी आहे जी या मनाला काही वाट टाकू शकते किंवा एकच अशी गोष्ट आहे की या मनाला पूर्णपणे कुणाच्या तरी ताब्यात देऊ शकते. ते म्हणले ती गोष्ट कुठली आहे ती मला सांगा, ते नक्की स्वरूप काय आहे ते मला सांगा, मी निश्चितपणे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करेन. आणि वैशंपायन ऋषी म्हणले की अरे एक चांगला गुरुच या सगळ्या गोष्टींमधनं तारू शकतो. एक गुरु जर असेल तर गुरु निश्चितपणे समोरच्या शिष्याचं मन पूर्णपणे जाणून घेतो आणि त्याच्या मनाला हळूहळू पूर्णपणे आवरत घेऊन त्याच्या चित्ताच्या म्हणजे त्याच्या बुद्धीच्या म्हणण्यापेक्षा त्याच्या आत्म्याच्या ताबामध्ये मन आणून देतं आणि त्यावेळेला शिष्याचा उद्धार व्हायला लागतो. त्यावेळेला आपोआपच काम आणि क्रोध याच्यावरती विजय मिळवायला लागतो. कुठल्याही गोष्टीमध्ये मनामध्ये विकल्प उडत नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये फक्त संकल्प राहतात. कुठल्याही गोष्टीमध्ये तर्क वितर्क करायला बुद्धीमध्ये येत नाही आणि जो संकल्प घेऊ तो संकल्प घेऊन शिष्य तडीच जातो आणि शिष्य इतका मोठा होतो की शिष्य गुरुतत्वाला जातो आणि गुरुतत्वाच्या पुढे त्याच्यामधला देव सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतो. या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर म्हणजे की जन्मेंजय राजाला असं वाटलं की आता काय म्हणजे आता अगदी सोपं आहे, म्हणजे की आता अगदी समोर आपण वैशंपायन ऋषी बसलेत आणि त्यांना प्रार्थना करावी, मग तुम्ही माझे गुरु व्हा आणि तुम्ही माझे गुरु होऊन मला उपदेश करा. आणि जन्मेंजय राजाने अगदी तेच केलं की माझ्या मनामध्ये सुद्धा एवढेच जे काम क्रोध निर्माण होत आहेत ते माझ्या मनाला आवर घालण्याकरता आता तुम्हीच माझे गुरु बना आणि तुम्ही मला या ठिकाणी दीक्षा द्या, तुम्ही मला मंत्र द्या आणि तुम्ही जी साधना सांगाल ती साधना मी करीन, किंबहुना तुम्ही माझ्याकडनं करून घ्या. आणि ज्यावेळेला मी ती साधना प्राप्त करीन त्यावेळेला निश्चितपणे मी सुद्धा मनालावरती विजय प्राप्त करून घेईन. किंवा मन जसं तुम्ही म्हणता तसं चित्ताच्या, तुम्ही मन म्हणता तसं बुद्धीच्या किंवा मग आत्म्याच्या ताब्यामध्ये देईन. मला काही बाकी समजत नाही, परंतु हे सगळं तुम्ही माझ्याकडनं करून घ्या आणि ते होण्याकरता तुम्ही माझे गुरु बना.
जन्मेंजय राजाकडे बघून त्यावेळेला वैशंपायन ऋषी म्हणले की गुरु असे भेटत नसतात, म्हणजे गुरु बनाव जान के पाणी पिओ छान के और गुरु बनाव जान के, असं म्हणलेलं आहे की पाणी गाळून आपण स्वच्छ करून प्यायला पाहिजे आणि गुरु करताना आपण गुरु पूर्णपणे विचार करून त्या गुरुचं पूर्णपणे अनुसंधान करून मग आपण त्या गुरूंना प्राप्त करून घ्यायला पाहिजे, मग त्यांना गुरु मानायला पाहिजे. राजा, मी तुझ्याबद्दल बरंच काही जाणतो, परंतु तू माझ्याबद्दल काही जाणत नाही, तेव्हा मी माझ्याबद्दल जाणण्याकरता तुला काही वेळ दिला पाहिजे आणि जे प्रमुख आपलं कार्य आहे ते कार्य पुरं करायला पाहिजे. तू जर चांगला शिष्य बनलास तरच चांगल्या गुरुची प्राप्ती होईल आणि मग जर चांगला शिष्य बनलास तर चांगले गुरु तर मिळतीलच, परंतु तुझ्या आयुष्यामध्ये तू पुढे गुरुपदास प्राप्त होशील आणि त्याच्या पुढे दैवाचं सुद्धा तुला दर्शन होईल, देव सुद्धा तुला दर्शन देतील. आणि हे बोलत असताना अचानकपणे वैशंपायन ऋषी त्या ठिकाणी बसले आणि म्हणले की राजा, आपण अरे परिक्रमेमध्ये आहोत आणि एका ठिकाणी एवढा वेळ थांबणं योग्य नाही, आपण हळूहळू पुढे चालायला पाहिजे. आणि मग त्यावेळची परिक्रमा ही चालत आहे आणि चालत असताना मी तुम्हाला सांगितलं की नर्मदा परिक्रमामधला हा दिवस फार महत्वाचा असतो. आता आपण सकाळी असतो बडवानीमध्ये आणि बडवानीमध्ये आपण ऋणमुक्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतो, त्या ठिकाणी रोहिणी घाटाचं, रोहिणी तीर्थाचं संपूर्ण महत्त्व समजावून घेतो आणि स्नान करून मग त्या ठिकाणून आपण पुढे निघून जातो. ते पुढे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपण प्रस्थान ठेवतो ते प्रकाशाच्या ठिकाणी, म्हणजे त्यावेळेला प्रकाशामध्ये आल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये आलेलो असतो आणि प्रकाशामधनं मग आपण ज्यावेळेला पुढे निघतो त्यावेळेला अंकलेश्वर अर्थात गुजरातमध्ये आपण जातो. म्हणजे आत्ताचा प्रवास लांबचा आहे आणि प्रकाशामधनं आता जन्मेंजय ऋषी आणि वैशंपायन ऋषी आणि जन्मेंजय राजा हे दोघेही जण आता प्रस्थान ठेवत आहेत आणि चालत 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 पुढे जात असताना चांगला गुरु प्राप्त होण्याकरता काय करायला पाहिजे, तर चांगला शिष्य बनायला पाहिजे. आणि मग चांगला शिष्य बनण्याकरता काय करायला पाहिजे ही विचारणा आता जन्मेंजयनी वैशंपायन ऋषींना केली की आता मला पहिले चांगलं शिष्य बनायला पाहिजे, माझं शिष्यत्व मला सिद्ध करायला पाहिजे. तुम्हाला जाणण्या इतपत माझ्याकडे बुद्धीही नाही आणि माझ्याकडे तेवढ्या प्रकारचा संयम सुद्धा नाही, पण एवढं एक आहे की मी चांगला शिष्य बनू शकतो. तर मला चांगला शिष्य बनण्याकरता सुद्धा तुम्हीच मार्गदर्शन करा की जेणेकरून मी चांगला शिष्य तर बनीनच आणि गुरु म्हणून तुमची प्राप्ती करून घेईन. त्यावेळेला जन्मेंजय राजाचं ते रूप बघून, त्याचा तो पूर्णपणे भाव बघून, त्याच्याबरोबर त्याच्या ह्याच्यामध्ये त्या प्रत्येक त्याच्या चेहऱ्यावरती उमटणाऱ्या छटा बघून, त्याच्यामधला प्रामाणिकपणा बघून त्यावेळेला वैशंपायन ऋषींनी त्याला उपदेश करायला सुरुवात केली आणि एक चांगला शिष्य होण्याकरता काय करायला पाहिजे, एक चांगला शिष्य होण्याकरता काय असायला पाहिजे हे पूर्णपणे मार्गदर्शन केलं. आणि मग नक्की म्हणजे की ते होण्याकरता, चांगला शिष्य होण्याकरता आता काय करायला पाहिजे ऐकायला जन्मेंजय राजा तयार झाला आणि जन्मेंजय राजाला तयार झालेला बघून वैशंपायन ऋषी मार्गदर्शन करायला लागले. आज आपण या ठिकाणी हा प्रवास चाललेला आहे, हा प्रवास प्रकाशावरनं आता अंकलेश्वरकडे चाललेला आहे. या प्रवासामध्ये आपण असेच राहूया, आज इथेच थांबूया आणि उद्या हे दोघं जण अंकलेश्वरला पोहोचल्यानंतर एक चांगला शिष्य बनण्याकरता त्याला वैशंपायन ऋषी नक्की काय मार्गदर्शन करतायत ते आपण सगळे ऐकूया. ओम साईराम, नर्मदे हर.